पाहिजे, तर ही कायद्याला धरूनच नाही. मग ते लॉकडाऊन लागल्यानंतर ते आंदोलन गुंडाळायला पाहिजे होतं किंवा त्यांनी मागे घ्यायला पाहिजे होतं. आता जिल्हाधिकारी इथं आहेत. एकच मिनिट. जिल्हाधिकारी महोदय इथं आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक इथं आहेत. आता राज्याच्या लॉकडाऊनच्या नियमामध्ये असं आंदोलन करण्याची आहे का कुठे मुभा? महाराष्ट्र शासन असेल किंवा विशेषतः वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, कायद्यानं नियमानुसार ज्याचा जो हक्क आहे तो कधीही आम्ही दडवला नाही. आता त्याच्यामध्ये आपल्याला ही कल्पना असली पाहिजे की जे काही आंदोलन आहे किंवा ती मागणी आहे किंवा ते जे काही प्रकरण आहे ते थोडंसं क्लिष्ट आहे आणि तसं असल्यामुळेच ते रेंगाळलेलं आहे. त्यामुळं एका कायद्यानं ज्याचा हक्क आहे तो आपण देतो. आणि असं जरी नाही, तुम्ही मला असं वाटतं की त्याच्या खोलात गेलं. त्यांनाही माझं हे आव्हान आहे. मगाशी मला ते भेटले, अधिष्ठाता त्यांच्याशी चर्चा करतायत. पालकमंत्री महोदयांनी अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली आहे, जिल्हाधिकारी महोदयांनी अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. मी मंत्रालयामध्ये पालकमंत्र्यांच्या विनंतीमुळे अनेकदा त्या संदर्भामध्ये बैठका घेतलेल्या आहेत. त्यामुळे शासनाची भूमिका ही सकारात्मक आहे, स्पष्ट आहे. शासन त्यांना जेवढी मदत करणं क्रमप्राप्त आहे ती करणारच आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये शासनाचे सुद्धा काही नियम आहेत आणि ती जी काही पद आहेत किंवा ती जी काही मनुष्यबळ आहे त्याला आपण कसं सामावून घेता येईल. मग ते कंत्राटी पद्धतीचे आहेत, मग ते कायमस्वरूपी करा अशी सुद्धा मागणी आहे. आणि शासनाकडे आम्हाला आमच्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जे करता येईल आम्ही काय म्हणून जगावं तर आम्हाला असं आम्ही घरीवर बसून आहोत तिथं डेरामध्ये असे लोक येतात आमच्याकडे पाहतात आणि चला देतो तुम्हाला पैसे चला म्हणते. अशी लाज वाटते सर आम्हाला तिथं बसायसाठी. 3 महिने झाले सर आम्ही तिथं बसून आमच्यासाठी तुम्ही काय करत नाही. आम्ही तुमच्याकडे एकच मागणी करत देऊन टाका आणि तिथे बसून आमचा जीव घेऊन टाका सर. जीव घेऊन टाका सर. आमच्या परिवाराचा आणि आमचा जीव घेऊन टाका प्लीज सर. प्लीज देऊन द्या सर. प्लीज सर. प्लीज तरी द्या आमच्या परिवारांना किंवा आम्हाला तरी मारून टाका. तुम्ही म्हणता का त्याचा निर्णय लावतो म्हणून काय निर्णय लावला नाही. काय निर्णय लावत 3 महिने झाले तिला मी पाहतो ना काय खातो काय राहतो कसं जगतो. एक शब्द बोलू नाही शकत. इथे येऊन मंत्री म्हणजे नाही बोलू शकत म्हणजे काय.